शौर्य रणरागिणी न्यूज वर्धापन दिन प्रसंगी नाशिकच्या प्रतिष्ठित फिजिओथेरपिस्ट डॉक्टर पारुल लाड यांना शौर्य पद्मराज रत्न पुरस्कार प्रदान। जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत। शौर्य रणरागिणी न्यूजच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिला व पुरुष पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले। या दिमागदार सोहळ्यात नाशिकमधील अत्यंत प्रतिष्ठित आणि लोकप्रिय फिजिओथेरपिस्ट डॉक्टर पारुल लाड यांना क्रीडा, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल शौर्य पद्मराज रत्न पुरस्काराने दिग्गज प्रतिष्ठित समाजभूषण श्री नानजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाला तसेच इतर मान्यवर मंडळी यांच्या हस्ते यथोचित सन्मानित करण्यात आले। डॉक्टर पारुल लाड यांची नाशिकमध्ये एक अभ्यासू आणि रुग्णांना उत्तम आरोग्य देणाऱ्या निष्णात फिजिओथेरपिस्ट म्हणून मोठी ओळख आहे। केवळ व्यावसायिक सेवा न देता त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून नेहमीच गरजूंना मदतीचा हात दिला आहे। अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचार करून त्यांना वेदनामुक्त केले आहे। तसेच विविध मोफत आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्याचे मोलाचे कार्य त्या अविरतपणे करत असतात। त्यांच्या या सेवाभावी वृत्तीची आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत आयोजकांनी त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविले आहे। यापूर्वीही डॉक्टर पारुल लाड यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यांच्या शिरपेचात आता शौर्य पद्मराज रत्न पुरस्काराचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके, मुख्य संपादिका।